आद्य पूजेचा नायक भगवान श्री गणेशाला वंदन। माझी कुलदेवी विजयासनी मातेला नमस्कार। माझे इष्ट दैवत श्री स्वामी समर्थांना प्रणाम। आणि ज्या देवतेच्या कृपेने आपल्याला वास्तु सौख्य प्राप्त होतं तो वास्तोषपती वास्तु देवतेला त्रिवार वंदन। आणि मग शेवटी राहतात ती दोघं जण एकमेकाची साथ शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारची कुरकुर न करता एकमेकाला देणारे, ते म्हणजे आपण आणि आपली वास्तू। तुम्ही बऱ्याच वेळा कुठेतरी काहीतरी वास्तुशास्त्राबद्दल वाचता, ऐकता आणि मग त्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या घराबरोबर त्याची तुलना करायला सुरुवात करता। महाभारतातल्या एका कथानकापासून सुरुवात करतो आणि ती म्हणजे मयसभेची। मयसभा म्हणजे हा एक भूलभुलैया त्या इंद्रप्रस्थ नगरीच्या पांडवांच्या महालात निर्माण केलेला आहे। मुळात महाभारत घडलं तेच मुळी जमिनीच्या वादंगावर, आणि वरती गवाक्षातून द्रौपदीने बघायचा घात एकाच वेळी घडला। आणि हे बघताच द्रौपदीने एक जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली। आंधळ्याचं पोर ते आंधळ, त्याच्याकडून काय अपेक्षा करायची? कौरव कुळाचा वंशनाश। 100 कौरव, त्यांचे पुत्र आणि पौत्र, मुलं नातू सगळे मारले गेले। पांडवांची परिस्थिती सुद्धा जवळपास सारखीच होती, थोडीशी जमेची अशी होती की 5 पांडव, 6वी द्रौपदी आणि सुभद्रेसह तिच्या पोटातला गर्भ एवढीच माणसं वाचली। त्यांचे पण पुत्र आणि पौत्र सगळे मारले गेले। या कथानकाचा आणि या वास्तुशास्त्राचा काय संबंध आहे किंवा यातून काय निष्कर्ष निघतात ते आपण बघूया। 5 तत्व आणि 8 दिशा यांचं संतुलित समीकरण सोबत पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती, विद्युत चुंबकीय शक्ती, वैश्विक ऊर्जा, एका वाक्यात सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे। पैसा येणं किंवा